यापुढे एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा, खबरदार. चुप. आणि माझ्या समोर आवाज खाली. तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवून मी शांतपणे बोलत होते, पण नाही सीमाबाई, तुमची ती लायकीच नाही. बोलणं संपलं नाहीये माझं अजून. माझी पिहू मला सारखी सांगण्याचा प्रयत्न करत होती की आई, काकू चुकीची वागते. अविनाश, मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. मी म्हटलं की नाही, तुझी काकू वहिनी असं वागूच शकत नाही. कारण वहिनी, खरंच मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जा. पण वहिनी, तुम्ही मला आणि माझ्या विश्वासाला खोटं ठरवलं. अजूनही तुम्ही माझ्यावरच आरोप करताय, माझ्यावरच संशय घेताय, मलाच बोलताय, मलाच कारणीभूत धरताय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए अनु, काय आहे? ए अनु काय? कोण आहे अनु? बाई म्हणून मी तुम्हाला किती समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण नाही सीमाबाई, तुम्ही तर माणूस म्हणून घ्यायच्या पण लायकीच्या नाही. बस बस अनु, बस. खूप बोललीस हा. आता गप्प बसायचं, एकदम गप्प. राजन, ऐक, काय काय बोलते ही? बघतोयस ना, ही बाई तुझ्या समोर वाटेल ते बोलतेय मला. अरे, ह्या घरची मोठी सून आहे मी, तुझी बायको आहे मी. राजन, जेव्हा ही या घरात नव्हती तेव्हा मी इथलं सगळं नाही बघितलं का? नाही, मला माहिती मी सगळं व्यवस्थित नाही करू शकले, पण मी प्रयत्न केला ना राजन. मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, मग मी का वागेन अशी? मी हे काही केलं नाहीये. मी तुला याच्या आधीही सांगितलं होतं, एक दिवस असा येईल की हे सगळे मिळून आपल्याला घराच्या बाहेर हकलतील, पण तू तेव्हाही माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. बघतोस ना आज काय होतंय. ह्या बाईने सगळ्यांसमोर, तुझ्या समोर थोबाडीत मारली माझ्या. काहीच नाही वाटत आहे का राजन तुला? अरे काहीतरी बोल, काहीतरी कर. अरे बायको आहे मी, तुझी बायको, कळतंय का तुला? मी तर म्हणते ना, ह्या अनुच्या हाताला धरून हिला घराच्या बाहेर काढ, हीच हिची लायकी आहे. सीमा, चालती हो. काय काय बोलतोयस राजन? चालती हो. मला तुझं तोंडही बघायचं नाही. राजन, जे काय करशील ते विचार करून कर. विचार करू? अजून कसला विचार करायचा आहे आई? आज हिच्यामुळे तुला, मला, रेवतीला पोलीस कस्टडीत जावं लागलं. तिथे तुझी तब्येत बिघडली,
काही कमी जास्त झालं असतं तर अवीला पोलिसांचा मार खावा लागला. शेजारी पाजारी अनुच्या माहेरी आपली बदनामी झाली ते वेगळंच, आणि या सगळ्याचा दोष आपण अवी सकट अनुला दिला. पण या सगळ्याची खरी सूत्रधार ही आहे. ही मला तुला माझी बायको म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. पण आई, मला ही कीड आपल्या घरात नकोय. राजन तू आधी शांत हो. माझं फक्त एकदा ऐकून घे राजन. मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये सीमा. तुझं नशीब समज. दरवेळी अनुने तुझ्या चुकांवर दुर्लक्ष केलं, पांघरून घातलं. त्यामुळे तुला या घरात थारा मिळालाय. आणि तू काय केलंस? निर्बळ अनुचा सूड उगवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला गेलीस. आमचं नशीब पिहूच्या मित्रामुळे आम्हाला हे सगळं कळलं. नाहीतर आम्हाला यातलं काहीच कळलं नसतं. आम्ही अनुला दोष देऊन बसलो असतो. पण नाही, आता निकाल लागलाय. जे हिने आपल्या बरोबर केलं ना ते हिच्या बरोबर आणि हिचं या नालायक भावाबरोबर करायचं. यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे जन्माची अद्दल घडेल यांना. बरोबर बोलतोयस दादा. दोघांनाही पोलिसात देऊया आपण. नाही, मी हे करू शकले असते. सीमा वहिनीला आणि त्यांच्या या भावाला मी पोलिसात देऊ शकले असते. पण मी असं नाही केलं आणि असं करणारही नाही. कारण तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. फरक हा आहे की मला या घराची आणि घरच्या माणसांची काळजी आहे, त्यांच्या अब्रूची काळजी. आणि तुम्ही काय केलं सीमा वहिनी? तुम्ही पोलिसांना माझ्या घरी घेऊन आलात. माझ्या माणसांना त्यांच्या हवाली केलं. जाताना सगळीजण पोट तिडकीने सांगत होते. अवी तर ओरडून ओरडून सांगत होते की मी नाही मारलंय अनुला, मी नाही मारलंय अनुला, मी नाही मारलंय अनुला.